नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। प्रथम हप्त्याचा निधी मंजूर हो, या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। तर राष्ट्रीय कृषी सिंचन विकास योजना म्हणजे कॅप्टेरिया अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक योजनेचा सर्वसाधारण प्रवर्गाकरिताचा प्रथम हप्त्याचा 87.70 कोटी निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा हा महत्त्वपूर्ण जी.आर. आलेला आहे। आधी आपण प्रस्तावना पाहूया, त्याच्यानंतर शासन निर्णय पाहूया। तर प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन या घटकाकरता या ठिकाणी 667.50 कोटी निधीच्या कार्यक्रमात दिलेल्या मान्यतेनुसार संदर्भ क्रमांक 5 येथील या ठिकाणी 16 मे 2024च्या शासन निर्णयान्वये प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजनेच्या 667.50 कोटीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे। केंद्र शासनाने या ठिकाणी राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅप्टेरिया अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन या घटकाकरता सर्वसाधारण प्रवर्गाचा रुपये 52.62 कोटी निधी वितरित केलेला आहे। त्या अनुषंगाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटकाकरता मंजूर तरतूद व वितरणासाठी उपलब्ध असलेल्या निधीच्या मर्यादेत केंद्र हिश्शाचा 52.62 कोटी व त्या समरूप राज्य हिश्शाचा 35.08 कोटी असा एकूण 87.70 कोटी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे। आता निर्णय काय आहे ते आपण पाहूया। राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅप्टेरियाच्या प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटकाअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी केंद्र हिश्शाच्या 52.62 कोटी रुपये या ठिकाणी त्या समरूप राज्य हिश्शाच्या 35.08 कोटी रुपये आणि असा एकूण या ठिकाणी 87.70 कोटी रुपये या निधी कृषी आयुक्त म्हणजे यांना अर्थसंकल्प वितरित प्रणाली वितरित करण्यास या ठिकाणी शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।